नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग 2026 साठी गट क आणि गट ड ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि विभागामध्ये वेगवेगळ्या याच्या हालचाली चालू आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागातील एकूण 13 पदांचा नवीन या ठिकाणी सेवा प्रवेश नियम जाहीर करण्यात आलेले आहे. डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या सर्व अपडेटसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी विचारत होते आरोग्य विभाग गट क आणि गट ड साठी सर्वात बेस्ट पुस्तक कोणते आहे. तर स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले या ठिकाणी 184 प्रश्नपत्रिका संच सर्वात बेस्ट पुस्तक हे असणार आहे. संपूर्ण माहिती येथे सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा हे जे पुस्तक आहे स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे आणि प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी पुस्तक लिहिलेले आहे. या पुस्तकामध्ये 184 प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेले आहे आणि विशेष म्हणजे सर्व मिळून 184 आहे. सरावासाठी नवीन प्रश्नपत्रिका ऍड करण्यात आलेल्या आहे आणि TCS ने आरोग्य विभागामध्ये गट क आणि गट ड च्या एकूण 27 प्रश्नपत्रिका घेतल्या होत्या. त्यांचा या ठिकाणी स्पष्टीकरणासहित त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि इथून मागे झालेले 2012 पासून ते 2026 पर्यंत आतापर्यंतच्या आरोग्य विभागाचे सर्व प्रश्न याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे सर्व प्रश्न मिळून 16,000 पेक्षा जास्त प्रश्न यांच्यामध्ये समावेश असून या प्रश्नपत्रिकामध्ये एकूण 184 प्रश्नपत्रिका आहेत आणि कोविड-19 चे विशेष तांत्रिक प्रश्न जे आहेत ते देखील याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहे. पुस्तक हे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून Amazon, Flipkart वरून खरेदी करा किंवा खाली जो नंबर दिलेला आहे याच्यावरती कॉन्टॅक्ट करून घर बसल्या तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करू शकतात. ठीक आहे. आता या ठिकाणी जे नवीन सेवा नियम प्रवेश प्रसिद्ध झालेले आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती बघूयात. तर बघू शकता हे 28 जुलैला हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. अधिसूचना हे या ठिकाणी याच्यामध्ये जे जे महत्त्वाचे पॉइंट आहेत तेच मी इथे कव्हर करणार आहेत. संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाणार आहे. आता हे परिपत्रक व समजून येण्यासाठी ह्या महत्त्वाचे सूचना आहेत त्या सांगणार नाही. डायरेक्टली परिपत्रक मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. 1 मिनिट. ठीक आहे. बघू शकता हे तिसरं पद आहे, गट क चं पद असणार आहे. बघू शकता प्रभारी सेविका गट क चं आहे. विद्यार्थी मित्रांनो, फक्त 13 पदांचं सेवा नियम प्रवेश आलेले आहेत. बाकीच्या पदांचं लवकरच येईल, तेव्हा देखील सर्वात पहिल्यांदा अपडेट देईल. या पदावर नियुक्ती परिचारिका गट क हे पद धारण करणाऱ्या तसेच पदावर 3 वर्षापेक्षा कमी नसेल इतका सलग नियमित सेवा पूर्ण झाल्याच्या व्यक्तींमधून या ठिकाणी पदोन्नतीने हे पद भरलं जातं. सरळ सेवेमध्ये याचा समावेश केला जाणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथं पद जे आहे ना, महत्वाचं पद आहे परिचारिका. एकदम महत्वाचं पद आहे महिलांसाठी. गट क चं पद आहे आणि या पदावरील नियुक्ती निवड समितीमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये वयोमर्यादा किती असते तर या ठिकाणी बघू शकता अर्ज अंतिम दिनांकास 18 वर्ष तुमचे पूर्ण असणे गरजेचं आहे आणि जे बाकीचे 18 ते 38 याच्यामध्ये 38 पर्यंत महिला याच्यामध्ये फॉर्म भरू शकता आणि राखीव प्रवर्गाच्या उमेदवार 18 ते 43 महिला याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. हे पद फक्त महिलांसाठी असते, हे लक्षात घ्या. दोन्ही पदे. ठीक आहे. नेक्स्ट आहे शैक्षणिक पात्रता याची काय पाहिजे परिचारिका या पदाची. तर एका उमेदवाराने संविधान विद्यापीठाचे विज्ञान नर्सिंग शाखेतील पदवी धारण केलेली असावी आणि महाराष्ट्र परिचारिका अधिनियम 1966 च्या अन्वये या ठिकाणी त्याची नोंदणी केलेली असावी नर्सिंगची. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे उमेदवार विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी पास असणे गरजेचं आहे आणि परिचारिका व प्रसूतीशास्त्र GNM काय म्हटलेलं आहे GNM या ठिकाणी विषयातील पदवी धारण केलेली असावी. हा पॉईंट येथे लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पद जे आहे ना भौतिकोपचार तज्ञ गट क चं पद असणार आहे आणि स्पर्धा परीक्षेमधून हे पद भरले जाणार आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे वयोमर्यादा किती असायला पाहिजे तर बघू शकता 18 ते 43 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकतात. 18 ते 38 म्हणजे जे उमेदवार आहेत ना 18 ते 38 पर्यंत फॉर्म भरू शकता आणि राखीव उमेदवार 18 ते 43. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे. उमेदवाराने या ठिकाणी विद्यापीठाचे भौतिक उपचार विषयातील पदवी धारण केलेली असावी आणि उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य अ, व्ययसो व्यवसाय उपचार व भौतिक उपचार परिषद अधिनियम अन्वये नोंदणी केलेली असावी. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं नेक्स्ट पद आहे 6व्या क्रमांकाचं आहार तज्ञ गट क चं पद असणार आहे. लक्षात घ्यायचं आहे. ही स्पर्धा परीक्षामधून हे पद भरलं जाणार आहे आणि याच्यामध्ये ठीक आहे. आता इथे म्हटलं वयोमर्यादा किती आहे 18 ते 38 याची वयोमर्यादा आहे आणि जे राखीव आहे ते 43 वर्षापर्यंत देखील फॉर्म भरू शकता. उदाहरणार्थ SC, ST आणि इतर जे आहेत ते
ठीक आहे. त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे? तर लक्षात घ्या, उमेदवाराने संविधानिक विद्यापीठाची पोषण व आहारशास्त्र विषयातील पदवी धारण केलेली असावी. ठीक आहे. त्याच्यानंतर औषध निर्माता गट क चं हे नामांकित पद आहे. त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमधून हे भरलं जातं. ज्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, वयोमर्यादा काय आहे? 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि राखीव 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. याची शैक्षणिक पात्रता काय आहे? तर उमेदवाराने संविधानिक विद्यापीठाची औषध निर्माण विषयातील पदवी धारण केलेली असावी आणि औषध निर्माण शास्त्र अधिनियम 1948 च्या अन्वये या ठिकाणी नोंदणी केलेली असावी. ठीक आहे. याच्यामध्ये आता नेक्स्ट 8व्या क्रमांकाचं पद येथे आलेलं आहे. काय आहे पद? तुम्ही बघू शकता. विद्युत हृदयस्पंदना लेख तंत्रज्ञ या ठिकाणी हे पद आहे. या ठिकाणी स्पर्धा परीक्षा देखील मधून हे भरलं जातं. तर याची वयोमर्यादा देखील 18 ते 38 आहे आणि बाकीचे व्यक्ती या ठिकाणी जे आरक्षण आहे ते 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. याच्यामध्ये आता जर बघितलं तर शैक्षणिक पात्रता याची काय आहे? उमेदवाराने हृदय चिकित्सा हृदय चिकित्सा विषयातील पॅरामेडिकल तंत्रज्ञानाची किंवा हृदय चिकित्सा विषयातील पॅरामेडिकल तंत्रज्ञानाची विज्ञान शाखेतील पदवी या ठिकाणी धारण केलेली असावी किंवा हे जर नसेल तर उमेदवाराने भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र विषयांसह विज्ञान शाखेतील पदवी हृदय चिकित्सा विषयातील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण केलेलं असावं. कोणत्या पदासाठी होतं? तर या ठिकाणी विद्युत विद्युत हृदयस्पंदन लेख या पदासाठी होतं. आता 9वं जे पद आहे ना, रुग्णवाहिका चालक गट क चं पद आहे रुग्णवाहिका चालक म्हणजे या ठिकाणी ॲम्ब्युलन्स चालकचं हे पद असणार आहे. तर याच्यामध्ये हे सरळसेवेने भरलं जातं. याची वयोमर्यादा जर बघितली तर ते देखील 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि 43 वर्षापर्यंत मागासवर्गीय जे व्यक्तींना आरक्षण आहे ते भरू शकतात. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावी. म्हणजे तुम्ही या ठिकाणी फक्त 10वी पास असावी. फक्त 10वी पास असणे गरजेचं आहे आणि उमेदवाराने या ठिकाणी एक प्रवर्गाचा वाहन परवाना धारण केलेला असावा. म्हणजे या ठिकाणी लायसन असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर 10वं जे पद आहे ना, सामाजिक मार्गदर्शक सामाजिक मार्गदर्शक गट क या पदावरील नियुक्ती व निवड समितीमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाद्वारे याची निवड केली जाते. हे सामाजिक मार्गदर्शक या पदाचा आणि याच्यामध्ये वयोमर्यादा 18 ते 38 पर्यंत फॉर्म भरू शकता आणि जे आरक्षणवाले 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे नीट समजून घ्या. उमेदवाराने बघू शकता संविधानिक विद्यापीठाची सामाजिक कार्य विषयातील पदवी या ठिकाणी धारण केलेली असावी. कोणती पदवी याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? संविधानिक सामाजिक कार्य म्हणजे या ठिकाणी माझ्या अंदाजे इथे एम-एस-डब्ल्यू वगैरे इथे मागितलं जाणार आहे. या पदाकरता परीक्षेचा निकालाचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये देखील पुढे या ठिकाणी काय आहे वयोमर्यादा 18 ते 38 बाकीचे 43 वर्षापर्यंत सूट असलेले भरू शकता. शैक्षणिक पात्रता इथे बघू शकता. उमेदवाराने संविधानिक विद्यापीठाची अ, 1 मिनिट. हां, ठीक आहे. व्यवसाय उपचार या विषयातील पदवी धारण केलेली असावी आणि महाराष्ट्र राज्याची याची नोंद देखील असणे गरजेचे आहे भौतिकशास्त्र परिषदेमध्ये. आता इथं नेक्स्ट पद आहे दंत स्वच्छता तज्ञ हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे. याच्यामध्ये वयोमर्यादा 18 ते 38 बाकीचे आरक्षण असलेले 43 वर्षापर्यंत आणि याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता उमेदवाराने संविधानिक विद्यापीठाची दंत यांत्रिकी विषयातील पदवी धारण केलेली असावी. नंतर या ठिकाणी बघू शकता उमेदवाराने शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका किंवा खाजगी रुग्णालय किंवा रोगनिदान केंद्र यामध्ये दंत यांत्रिकी शास्त्राची या ठिकाणी संबंधित 2 वर्षाचा कामाचा त्याने अनुभव त्याच्याकडे असणे गरजेचं आहे. शेवटचं 13वं पद या ठिकाणी महत्वाचं पद आहे नळ कारागीर गट क चं पद असणार आहे. याच्यामध्ये देखील उमेदवार 18 ते 43 वर्षापर्यंत याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता जर बघितली तर बघू शकता. काय म्हटलेलं आहे? उमेदवाराने संविधानिक विद्यापीठाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण केलेले असावे. म्हणजे 10वी पास असावा. त्याच्यानंतर उमेदवाराने सांविधिक विद्यापीठाची नळकाम विषयातील पदवी त्याच्याकडे असणे गरजेचे आहे आणि 2 वर्ष नळकाम केल्याचा त्याच्याकडे अनुभव देखील असणे गरजेचं आहे. ठीक आहे. अशा प्रमाणे हे 13 पदांचा या ठिकाणी नवीन सेवा नियम प्रवेश प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. आता विद्यार्थी बोलतील की बाकीची या ठिकाणी महत्वाची गट क ची आणि गट ड ची जी पदे आहेत ना त्यांच्या या ठिकाणी सेवा नियम प्रवेश कधी जाहीर होतील तर ते लवकरच या आठवड्यामध्ये देखील जाहीर होऊ शकता आणि ते आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवली जाईल. त्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब करून घेणे गरजेचं आहे. ठीक आहे. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.